नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार सगळ्यांना. तर सकाळची कामं सगळे आवरून झालेली आहेत आता माझी. पण म्हणलं आता रोज रोज तुम्हाला तेच तेच पाहून कंटाळा आला असेल, तर त्याच्यामुळं मी आज मस्त अशी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर केली. तर ती कुठली रेसिपी आहे तर ती पण तुम्ही पहा. तर इथं मी घेतलेले आहेत तीळ, म्हणजे हावरी आणलेली ही, आणि गुळे. तर याचे आज आपल्याला बनवायचे आहेत लाडू. तर लाडू बनवायचं कारण हेच आहे की आता संक्रांत आलेली आहे. त्याच्यामुळं म्हणलं चला थोडासा आपला बिझनेस सुरू करूया. तर ज्याला कुणाला तिळाचे लाडू पाहिजे असतील त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि इथं जवळ आसपास कोण राहत असेल, व्हिडिओ पाहत असेल, तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये की आम्हाला लाडू पाहिजेत म्हणून. तर हे मी लाडू विकायसाठी बनवलेले आहेत. तर आता थोडंसं मी चालू केलेलं आहे, म्हणलं चला घरी एकदम आपलं टापटीपणामध्ये स्वच्छता अशा पद्धतीने लाडू देऊया सगळ्यांना. तर आता संक्रांतीला काय होतं, सगळ्यांनाच तिळाच्या लाडूची गरज असते. आणि बाहेर जे लाडू विकत मिळतात ना, तर ते खूप कडक असतात, म्हणजे एक दाताखाली सुद्धा चावत नाहीत लवकर. पण तसं मिळणार नाहीत इथं, एकदम गुळातले आणि गावरान गुळामधले आणि मस्त एकदम मऊ लुसलुशीत असे तिळाचे लाडू मी देणार आहे. तर ज्याला कुणाला पाहिजे असतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा, मग नंतर नंबर वगैरे देईल तुम्हाला. तर अशाच पद्धतीने चटणी कारळाची, परत जवसाची, त्याच्यानंतर लसणाची चटणी, असं मी परत दुसरे पण लाडू देणार आहे, डिंकाचे, ड्रायफ्रूटचे, मेथीचे लाडू, असे बरेचसे लाडूचे प्रकार आहेत. तर ते पण तुम्हाला पाहिजे असले तर ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी आता रोज थोडं थोडं बनवून शॉर्ट व्हिडिओला मी टाकलेलं आहे. तर ते पण तुम्ही पहा लाडूची रेसिपी. ज्याला बनवायचं असेल तर ती रेसिपी पाहून तुम्ही बनवू शकता. पण ज्याला वेळ नसेल त्यांनी जर घ्यायचे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, म्हणजे जास्तीचे बनवायला. तर इथं मस्त मी तीळ भाजून घेतलेत बारीक. बारीक गॅसवर भाजायचे, त्याच्यानंतर तीळ थंड होऊ द्यायचे आणि मिक्सरला फिरवून घेतले. तर थोडेसे जाडसर ठेवायचे. आणि आता इथं जे मी गूळ घेतला होता ना अर्धा किलो, तर अर्धा किलोतला गूळ मी थोडासा ठेवलेला आहे. कारण तीळ आपले अर्धा किलो येतं, अर्धा किलोत गूळ नाही टाकायचा. त्यातला थोडासा एखादी वाटीभर कमी टाकायचा. मग मस्तपैकी ते गूळ मी बारीक करून घेतला. थोडंसं चमच्याभर पाणी टाकलं आणि आता इथं मस्त पाक तयार केलेला आहे. पाक जास्त कडक करायचा नाही, फक्त पाकाची गोळी तयार झाली पाहिजे अशा पद्धतीने पाक करायचा. तर मस्त अशी आपली पाकाची गोळी पण तयार झालेली आहे गुळाच्या. आणि आता हे जी बारीक केलेलं आहे ना तिळाचं सारण म्हणायचं, तर ते पण टाकून घेऊया. तर आता इथं मी ते सगळं टाकून घेतलं, चमच्याने मिक्स करून घेते. आणि थंड होऊ द्यायचं नाही, थोडीशी कढईची हीट आहे तोपर्यंतच हे लाडू हाताने वळून घ्यायचे. तर तुमच्या प्रमाणामध्ये करा, मोठे करा किंवा छोटे करा, पण मी आता छोटे छोटेच करणार आहे, बारीक बारीक एकदम. फक्त कढईचं आहे ना गरमच राहू द्यायचं आणि गरम गरम लाडू वळून घ्यायचे. पण लाडू वळताना आधी काय करायचं, थोडंसं नॉर्मल पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि मग लाडूचं सारण घेऊन असं गोल आकाराचे लाडू बनवायचे. एकदम मस्त असे लाडू झालेले आहेत. नक्कीच ऑर्डर करा ज्याला पाहिजेत ते. आणि कधीही मिळतील. शेंगदाण्याचे सुद्धा लाडू पाहिजे असले तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर अशी छानपैकी लाडूची रेसिपी मी दुपारी बनवली. तर आता मला संध्याकाळी सुद्धा बाहेर जायचं आहे, कारण आज आहे आमचा आठवडी बाजार. तर मग म्हटलं चला आवरून घेऊया सगळं काय करायचं होतं ती, आणि त्याच्यानंतर मग बाजारात सुद्धा जाणार आहे. मी आता कढई खाली घेतली आणि नंतर परत राहिलेले लाडू वळून घेते. सगळे लाडू गोल आकाराने आणि एकसारखे बनवून घेते आणि साईडला ठेवून देते. थोडा वेळ थंड झाल्याच्या नंतर मग डब्यामध्ये भरून ठेवते. मी आधी काय केलेलं आहे, थोडेच बनवले, तर म्हणलं बनवून ट्राय करून पाहूया. तर मस्त असे लुसलुशीत लाडू झालेले आहेत, एकदम छान. तर आता इथे लाडू पण तयार झालेत आपले. आणि आता म्हणजे हळदी कुंकाला वगैरे लाडूच लागतात इकडे, त्याच्यामुळं लाडूचं प्रमाण जास्त केलं जातं. तर चला मग कोणाला घ्यायचं असेल तर खरोखर सांगा. तर इथं आम्ही संध्याकाळी 6-7 वाजता बाजारामध्ये आलेलो आहोत. लाडू वगैरे वळून घेतले, सर्व भांडे-बिंडे घासून घेतले आणि म्हणलं चला आज आपण बाजारात जाऊया, कारण आठवडाभरचा बाजार असतो आमचा तो. 8 दिवसामध्ये आम्ही एकदम भाजीपाला नेऊन ठेवतो फ्रीजमध्ये
आणि तोच 8 दिवस खातो. तर इथं मस्तपैकी कानातले, मेहंदीचा कोन हे बाजारामध्ये जे पाहिजे ते सगळ्या वस्तू आपल्याला मिळतात. तर इथं कानातले पाहायचं काम चालू आहे वैष्णवीचं. तिला तर नेहमी रोज घालण्यासाठी छोटे-छोटे कानातले ती बघत आहे. तर म्हणलं चल तू बघ तोपर्यंत मी इकडे जाऊन बाजार बघते भाजीला वगैरे काय-काय आहे. तर मस्त असे वाटाणे वगैरे सगळ्या भाज्या होत्या, भेंडी आणि महाग होत्या पण सगळ्या होत्या म्हणजे भाज्या मिळत होत्या. तर वालाच्या शेंगा घेतल्या मी, भेंडी पण घेतली. भरपूर म्हणजे जेवढं मला पाहिजे तेवढा बाजार घेतला. फुगेवालेसुद्धा फिरतात तिकडे कारण लहान मुलं बाजारात येतात ना. तर फुगे पाहिले तर ते मुलांना पाहिजे असतात. तर ते पण त्यांचा पण धंदा होतो. आणि इथं आले मी ह्या नेहमीच्या भाजीवाल्याकडे. तर वांगे घेतले मी. वांगे पण थोडेसे मोठे घेतले म्हणलं भरीत करायला होईन आता. तर काही छोटे घेतले आणि काही मोठे घेतले. 2 प्रकारचे वांगे घेतले मी. म्हणलं एखादी भाजी होईल आणि एखाद-2 वांग्याचं भरीत करता येईल. काकडे वगैरे सगळं घेतलं. बोरं पण होते, पण बोरं नाही घेतले कारण ते किडके होते त्याच्यामुळं म्हणलं नको घ्यायला. वैष्णवीला मी बोलत होते की तुला घ्यायचे आहेत का? तर ती बोलली नको किडकं येते बोरं खूप. त्याच्यानंतर मग घरी आले, भाजी वगैरे काढून ठेवली. निवडून वगैरे ठेवते आता सगळी आणि मग स्वयंपाकामध्ये पण काय बनवले तर ते दाखवते तुम्हाला. कारण आज भाजी वगैरे वैष्णवीनेच बनवली मला येऊसपर्यंत. वांग्याची भाजी, भात आणि भाकरी. तर ते पण तुम्हाला मी दाखवते भाजी वगैरे निवडून झाल्याच्यानंतर. मग आता आम्ही जेवणं वगैरे करून घेणार आणि मग संध्याकाळचे 9, 9:30 होतील जेवण वगैरे करूस तोपर्यंत. त्याच्यानंतर मग आराम. तर इथं वांग्याची भाजी बनवली होती आणि एक दोडका शिल्लक होता फ्रीजमध्ये. तो पण टाकला होता. तर मस्त अशी त्याने वांग्याची भाजी बनवून साईडला म्हणजे शिजतच होती आणि इकडं भात लावला होता थोडासा कुकरमध्ये. भाकरी पण बनवून ठेवल्या होत्या. तर मस्त असं मग जेवण वगैरे करून झालं आमचं. चला मग कसा वाटला आमचा आठवडी बाजार आणि तिळाचे लाडू नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.